तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केलाय, फोटो पण व्हायरल केला की क्षमा असावी, नेमकं मग काय असं झालं की तुम्ही राष्ट्रवादीत आला? आमच्या आता पुण्यावरती आपल्याला टीका करायची नाहीये. पुण्याची आता कुठेतरी आपल्याला गती जर वाढवायची असेल तर अजितदादांची आता रणनीती वापरावी लागेल. त्या दृष्टीने अजितदादांना प्रेरित होऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला नाही आणि बाळासाहेबांवरती प्रेम आमचं आहे आणि कायम असेल. त्यामुळे बाळासाहेबांची क्षमा मागितली, कारण शिवसैनिकांचा हा दैवत म्हणून आम्ही बाळासाहेबांकडे कायम बघत राहू. पण कुठेतरी विकास सुद्धा झाला पाहिजे आणि विकासाला वाटचाल सुद्धा मिळवली पाहिजे. निसर्ग भावना घेऊन काही चालणार नाही, तर प्रगती सर्वसामान्यांची पण आपल्याला बघावी लागेल. त्यामुळे आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही पण केलाय, शहराची जबाबदारी होती. शहराची जबाबदारी निश्चितच होती, पण वारंवार पक्षश्रेष्ठींना विनंती करून जर पक्षश्रेष्ठी ऐकत नसेल आणि ताकद देत नसेल तर मग पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरात अजितदादांशिवाय ताकद देणारा नेता आम्हाला सापडला नाही आणि भविष्यात होणार पण नाही. म्हणून अजितदादांसारख्या नेत्याबरोबर काम करण्याची जी सुवर्ण संधी आज लाभली आहे, म्हणून आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाला बघून आणि अजितदादांची ताकद ओळखून आज पुणे शहराचे पालकमंत्री ते आहेत, ताकद देणारे नेते आहेत, कार्यकर्त्यांची काळजी घेणारे नेते आहेत, कार्यकर्त्यांचा सांभाळ करणारे नेते आहेत. म्हणून आज आम्ही अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंचं लक्ष राहिलं नाही का? उद्धव साहेबांपर्यंत आमची खंतच पोचत नव्हती. वारंवार आम्ही खूप वेळा शहर प्रमुख झाले, संपर्क प्रमुख झाले, यांना खूप वेळा आम्ही विनंती केली, पण उद्धव साहेबांपर्यंत आम्हाला पोहोचता आलं नाही, याची आम्हाला खंत आहे. कोण आडवं येतो? नाही, उद्धव साहेबांकडे असा आडवा वगैरे प्रकार नाहीये. उद्धव साहेबांशी वगैरे किंवा सत्यनारायणशी पण मी काल बोललो, सगळी परिस्थिती मांडली. सत्यनारायणचे आज पण फोन आले, पण ठोस भूमिका घ्यायची आता तशी क्षमता राहिली नाही, कारण मुंबई हेच महाराष्ट्रातलं एक महानगरपालिका राहिली असं दिसत आहे. बाकी ठिकाणी कुठेतरी दुर्लक्षित होत आहे. सर्वांशी बोलणं केलं, सर्वांना विचारात घेतलं, तरी कुठल्याही प्रकारे असं कृती होत नाहीये किंवा प्रगती सुद्धा होत नाहीये. मग त्यामुळे कुठेतरी योग्य निर्णय घेतला पाहिजे, कारण कार्यकर्त्यांना तर न्याय देणं आमच्या हातात नाही आता. त्यामुळे ते कुठेतरी योग्य ठिकाणी गेल्यावर कार्यकर्त्यांना न्याय देता येईल. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून चांगला आणि योग्य असा विचार केलेला आहे. पुण्यातील बघितलं असेल तर आमचा एक सुद्धा नगरसेवक राहिलेला नाहीये, कारण त्यांना सुद्धा कुठेतरी दाबल्या गेल्यासारखं होत होतं. कारण कुठेतरी पुढं ते जाऊ शकले असते, अजून नगरसेवक निवडून आणू शकले असते, पण त्यांना ताकद मिळत नाही. फक्त दिखावा करणं आणि तात्पुरते कार्यक्रम करणं हा पक्षाचा कुठेतरी अजेंडा राहिला होता. पण विकास हा महत्त्वाचा आहे. त्यामुळं मी माझ्या प्रभागामध्ये आमचे शिवाजी भाऊ गाजरे पाटील तसेच अजितदादा पवार यांच्या सर्वांची कामाची प्रेरणा पाहून आम्ही कुठेतरी विचार केला की जनतेला कुठेतरी आता न्याय द्यावा लागेल. त्यासाठी आम्ही या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण मग आता शिवसेनेकडे कार्यकर्ते राहिले, शून्यातनं सुरुवात ही करायची असती, ही बाळासाहेबांनी शून्यातनं सुरुवात केली होती. त्यामुळे आमच्यासारखे कुठेतरी कार्यकर्ते घडले. पण उद्धव साहेबांनी कार्यकर्त्यांना विचारात घेतलं पाहिजे होतं, कुठेतरी संपर्क प्रमुखांनी विचारात घेतलं पाहिजे होतं. आज वेळ गेल्यावरती आज फोन करतात की कसे प्रभाग लढवायचे. आता उद्या निवडणूक डिक्लेअर होईल, काम कसं करायचं ते कार्यकर्त्यांना कळायची वेळ सुद्धा राहणार नाहीये. तर तुम्ही कार्यकर्त्यांना पहिल्यापासून विचारात घेतलं असतं तर आता हे शिवसैनिक कुठेतरी जागेवर राहिले असते आणि सगळा विषय संपला असता. ओके, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.